विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा। अनंत आमची ध्येयशक्ती, अनंत आमची आशा या उक्तीनुसार अखंड कार्य करत असणाऱ्या आणि दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनाचा विडा उचलणारे एक खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुरेखाताई पाटील। यांची जन्मभूमी मुंबई आणि कर्मभूमी रायगड आहे। मदर तेरेसा, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले यांचे आदर्श सुरेखाताईंसमोर होते। समाजासाठी काहीतरी करायचे हा विचार अगदी ठाम होता। प्रवाहाविरुद्ध पोहण्याची मनीषा असणाऱ्या सुरेखाताईंनी विशेष मुलांसाठी B.Ed. M.Ed. केलेले आहे। तसेच यांनी शिक्षण क्षेत्रात PhD केलेली आहे। यांनी स्थापन केलेली सुहित जीवन ट्रस्ट पेण ही संस्था गेली 19 वर्षे बौद्धिक अक्षम गतिमंद मुलांच्या क्षेत्रात कार्यरत आहे। ही शाळा अनिवासी आहे। अतिशय नीटनेटकी स्वच्छ अशी ही शाळा आहे। या संस्थेमध्ये रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, उरण व खालापूर या 4 तालुक्यातील 52 गावांमधील 150 पेक्षा जास्त विद्यार्थी विशेष शिक्षण, चिकित्सकीय सेवा व व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत। संस्थेमध्ये शीघ्र उपचार केंद्र, विशेष शाळा, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र व टीचर्स ट्रेनिंग सेंटर असे 4 विभाग आहेत। या मुलांचा विचार करून इथे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात। या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे ज्यूटचा बॅग तयार करणे, पायपोस बनवणे, पणत्या करणे, पुष्पगुच्छ तयार करणे असे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे केले जाते। पॅरा ऑलिम्पिक भारत या स्पर्धेसाठी या मुलांना खेळात निपुण केले जाते। आजपर्यंत सुरेखाताईंना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे। आज त्यांची पुढची पिढीही या क्षेत्रात काम करण्यासाठी पुढे आली आहे। रोज वेगवेगळ्या समस्यांना सुरेखाताई हसतमुखाने सामोऱ्या जातात। खडतर वाट असली तरीही त्यातून मार्ग काढणाऱ्या डॉक्टर सुरेखा पाटील। आधी मी सुरेखा पाटील यांना स्टेजवरती आमंत्रित करते। कृपया सुरेखा पाटील यांनी स्टेजवर यायचं आहे। दिव्यांग मुले म्हणजे देवाघरची फुले यांची ओळख पालक लपवत असतात। मात्र असं असतानाही याच दिव्यांग मुलांच्या पुनर्वसन आणि शिक्षणाची धुरा ज्यांनी आपल्या हातात घेतली त्या डॉक्टर सुरेखा पाटील। प्रस्तुत करता केणी सिटी, असोसिएट पार्टनर जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी, पनवेल महानगरपालिका, इव्हेंट पार्टनर ॲक्निक आयडिया हब, वेन्यू पार्टनर रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स।